आणि अखेरीस तेल लावलेल्या पहिलवानाला हे पहिलवान जेव्हा राज्याच्या राजकारणाचा गाडा हाकत होते, त्यावेळेला शाळेत शिकत असणाऱ्या दुसऱ्या एका सध्या कार्यरत असणाऱ्या नेत्यानं पिछाडीवर टाकत त्यांचा विक्रम आपल्या नावावर केला. तुम्ही बरोबर ओळखलं. मी बोलतोय ते राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत असताना नुकताच एक नवीन विक्रम आपल्या नावावर केलाय. आणि हा विक्रम करताना त्यांनी राज्यातील सर्वात मातब्बर मुरब्बी राजकारणी असणाऱ्या शरद पवारांना मागं टाकलंय. त्यामुळंच सध्या राज्यभर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होतंय. सोबतच देवेंद्र फडणवीस हे चर्चेत देखील आलेत. त्यामुळे नक्की काय आहे देवेंद्र फडणवीस यांचा तो विक्रम आणि शरद पवारांना त्यांनी या विक्रम करताना मागं कसं टाकलंय हे जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस राज्यातले दोन मातब्बर राजकीय चेहरे. या दोघांमधली नुरा कुस्ती ही कायमच राज्यात चर्चेची आणि आकर्षणाचा विषय ठरलेली आहे. मूलतः काँग्रेसी असणारे शरद पवार हे कालांतरानं काँग्रेसपासून स्वतंत्र झाले आणि त्यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करत चौथा सुभा स्थापन केला होता. तर देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासून संघाचे कार्यकर्ते. कालांतराने देवेंद्र फडणवीस हे सक्रिय राजकारणात आले. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे दोघेही दोन वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांमध्ये कार्यरत. दोघेही एकमेकांच्या विरोधातले नेते. आपापल्या कार्यकाळात हे दोघेही नेते हायकमांड राहिलेले आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अद्यापही हायकमांड आहे. त्यांचा राजकीय कार्यकाळ हा सध्या पीकवर आहे. पण नेता हा जितका मोठा असतो तितकीच त्या नेत्याची भाषणं किंबहुना त्या नेत्यानं केलेल्या टीका देखील मोठ्या असतात आणि त्या कायम चर्चेत राहतात. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोघांच्याही बाबतीत हेच गोष्ट कायम घडत आलेली आहे. या दोघांनीही एकमेकांवर केलेली टीका टिप्पणी ही कायम चर्चेत राहिली आहे. त्या अनुषंगानं आपण बोलणारच आहोत, मात्र ते आपण नंतर बोलणार आहोत. सर्वात अगोदर आपण देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचा कोणता विक्रम मोडला हे जाणून घेऊयात. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत आता देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले. आता त्यांच्यापेक्षा अधिक मोठा कार्यकाळ असणारे दोनच माजी मुख्यमंत्री आहेत. खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदर तिसऱ्या क्रमांकावर शरद पवार होते. देवेंद्र फडणवीस यांनी तिसरा क्रमांक पटकावताना शरद पवार यांना मागं सारलंय. त्यामुळे शरद पवार आता चौथ्या क्रमांकावर घसरलेत. यामुळेच सध्या देवेंद्र फडणवीसांच्या विक्रमाची जोरदार चर्चा चालू आहे. सगळ्यात अगोदर आपण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजपर्यंत कोणते नेते सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेत हे जाणून घेऊयात. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत. वसंतराव नाईक हे तब्बल 4096 दिवस म्हणजेच 11 वर्ष 78 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर नंबर लागतो तो विलासराव देशमुखांचा. विलासराव देशमुख एकूण 2686 दिवस म्हणजे सुमारे 7 वर्ष 129 दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर सध्या नंबर लागतो तो देवेंद्र फडणवीस यांचा. देवेंद्र फडणवीस या यादीमध्ये सध्या तिसऱ्या स्थानी आहेत. 12 जुलै 2026 पर्यंतचा विचार केला तर फडणवीसांच्या कार्यकाळाला 2430 दिवस सुमारे 6 वर्ष 7 महिने पूर्ण झालेले आहेत. या क्रमांकावर अगोदर शरद पवार आहेत. 12 जुलैला देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना मागे सारत या यादीत तिसरा क्रमांक पटकावलाय. सोबतच त्यांचा कार्यकाळ अद्यापही सुरू असताना हा विक्रम दररोज वाढतच आहे. शरद पवार हे या यादीत आता चौथ्या स्थानावर आहेत. एकूण ते 2412 दिवस म्हणजे 6 वर्ष 221 दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते. थोडक्यात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची कमान आपल्या हाती सांभाळताना आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याच्या यादीत देखील आगेकूच चालू केली आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना आणखीन एका गोष्टीत मागे टाकले. ती गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आजपर्यंत एकूण 3 वेळा राज्याचे मुख्यमंत्री झालेत. पैकी त्यांनी पहिल्या वेळेस आपला कार्यकाळ 5 वर्ष पूर्ण केला होता. त्यांचा दुसरा कार्यकाळ हा केवळ 6 दिवसांचा होता. सध्या त्यांचा तिसरा कार्यकाळ चालू आहे. 12 जुलै 2026 पर्यंत त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला 585 दिवस पूर्ण होत आहेत. तिथे शरद पवार हे आजपर्यंत 4 वेळा मुख्यमंत्री झालेत. मात्र आजपर्यंत एकदाही शरद पवार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही.
थोडक्यात इतके दिवस महाराष्ट्रात म्हणजे राजकारण म्हटलं की जसा फक्त साहेबांचा म्हणजे शरद पवारांचा चेहरा पुढे यायचा, ते दिवस आता कुठे ना कुठे मागे सरलेत. आता देवाभाऊ हे नाव पवार साहेबांच्या पुढे निघून चाललंय. खरं तर या दोघांमध्ये जसे राजकीय विक्रम आपल्या नावावर करण्यासाठीची स्पर्धा आत्ता दिसते, तशी स्पर्धा या दोघांमध्ये एकमेकांवर टीका करण्यावरून देखील होती. खरं तर आजवर शरद पवार यांचं एक एक विधान हे माध्यमांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी एक एपिक इंडिकेशन असायचं. पवारांचा शब्द हा कायम कोणते तरी वेगळे अर्थ ध्वनित करायचा. मात्र देवेंद्र फडणवीसांसोबतची त्यांची जुगलबंदी ही कायमच खास ठरली होती. 2019च्या निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस विरोधकांवर टीका करताना म्हणाले होते, आमचे पहिलवान निवडणुकीच्या रिंगणात कुस्तीसाठी तेल लावून तयार आहेत, पण समोर लढायला विरोधकांकडे पहिलवानच शिल्लक नाही. याला शरद पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं होतं. शरद पवार म्हणाले होते, मुख्यमंत्री म्हणतात समोर पहिलवान नाही, पण त्यांना माहीत नसावं की महाराष्ट्रात कुस्ती हा प्रमुख खेळ आहे आणि महाराष्ट्राच्या कुस्ती परिषदेचा अध्यक्ष मी स्वतः आहे. यासोबतच आणखीन एकदा देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोघांमध्ये कलगीतुरा रंगला होता. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे ठाकरेंसोबत बंड करून 40 आमदार घेऊन बाहेर पडलेले. त्यावेळी राज्यभरातून एकनाथ शिंदेंवर टीका होत होती. शरद पवार यांनी देखील एकनाथ शिंदेंवर टीका केलेली. त्यावेळी एकनाथ शिंदेंची खिंड लढवताना आणि शरद पवारांना लक्ष करताना देवेंद्र फडणवीस यांनी 1977 सालचं संदर्भ दिलेला, त्याचं उदाहरण दिलेलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातले 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हा भाजप बरोबर सरकार स्थापन केलेलं. ते सरकार 2 वर्ष चाललं होतं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार 5 वर्ष चाललं असतं. म्हणजे तेव्हा पवार साहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदेंनी केलं तर गद्दारी. असं कसं चालेल असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं. तर त्याला पलटवार करताना शरद पवार म्हणाले होते, 1977 साली आम्ही सरकार बनवलं, पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होतं. त्यावेळी ते लहान होते, त्यामुळे त्यांना कळत नसेल, त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहिती नसेल, पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी जे सरकार बनवलं होतं ते सगळ्यांना सोबत घेऊन बनवलं होतं. त्यावेळी जनसंघाचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते, त्यानंतर हशू अडवाणी होते आणि आणखीनही काही सदस्य होते. ते म्हणजेच देवेंद्र फडणवीस त्यावेळी प्राथमिक शाळेत कदाचित असतील, त्यामुळे त्यांना त्या काळातील काही गोष्टी माहीत नसतील. अज्ञानापोटी ते असं स्टेटमेंट करतात. यापेक्षा जास्त या गोष्टीवर भाष्य करण्याची गरज नाही, अशी टीका शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली. एक प्रकारे शरद पवारांनी त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना दाखवून दिलेलं की तुम्ही शाळेत असताना मी राजकारणात सक्रिय होतो, इतकंच नाही तर मी राज्याच्या राजकारणाचा गाडा एक हाती हाकत होतो. मात्र असं असलं तरी जेव्हा देवेंद्र फडणवीस शाळेत होते तेव्हा राजकारणात सक्रिय असणाऱ्या, राज्याचा गाडा सांभाळणाऱ्या शरद पवारांना त्यांच्या मागून राजकारणात आलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आज बघता गाठलंय, एवढं मात्र नक्की. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र तुम्हाला काय वाटतं? आज सर्वाधिक दिवस मुख्यमंत्री राहण्याची यादी देवेंद्र फडणवीसांनी जसं शरद पवारांना मागं सारलंय, तसं भविष्यात आजवर शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयांपेक्षा मोठे निर्णय घेऊन राज्याला आघाडीवर नेत देवेंद्र फडणवीस हे भविष्यात शरद पवारांपेक्षा मोठे नेते होतील का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.